2 मार्च 2026 या दिवशी आहे सोमवार आणि ह्या दिवशी आहे होळी. होळी हा दिवस म्हणजे होळी हा सण हिंदू धर्मामध्ये खूप आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो बघा. होळी या सणाला विशेष महत्त्व आहे, कारण होळी या सणाला आपण हुताशनी पौर्णिमासुद्धा म्हणतो. तर होळी हा सण 2 दिवसांचा असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये. पण होळी येण्याआधी आपल्याला काही अशा वस्तू आपल्या घरामध्ये आणायच्या असतात आणि त्या वस्तूंची पूजा ही होळी दिवशी आपल्या घरामध्ये करायची असते. तर अशा वस्तू कोणत्या आहेत, तर ह्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला 5 ते 6 वस्तू सांगणार आहे. त्यातली तुम्हाला एक जरी वस्तू शक्य असेल तर तुम्ही होळी येण्याआधी घरी नक्कीच घेऊन या. तर ह्या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्वाचा मानला गेला आहे आणि होळी या दिवशीच बघा पौर्णिमा असते. यासाठी होळी या सणाला हुताशनी पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखले जाते. होळी हा सणा दिवशी पौर्णिमा असल्यामुळे पौर्णिमा ही माता लक्ष्मीला समर्पित असते बघा. यासाठी आपल्या होळीच्या आधी काही अशा महत्त्वाच्या वस्तू घरी आणून ठेवायच्या आहेत की होळी दिवशी आपल्याला त्या वस्तूंची पूजा करता येईल. तर बघा, होळी हा सण आपण का साजरा करतो हे तुम्हाला थोडक्यात सांगते. होळी या सणा दिवशी ना आपण आपल्या वाईट गोष्टींचा त्याग करतो. होळीमध्ये जे काही आपला अहंकार असेल किंवा आपल्यामध्ये जो स्वार्थ असेल, वाईट गोष्टी असतील, हे सर्व आपण होळीमध्ये दहन करून देतो आणि चांगल्या गोष्टी, चांगल्या उमेदीनं चांगले विचार करू लागतो आणि आपल्या आयुष्यामध्ये आपण पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यासाठी वाईटांचा त्याग करणे म्हणजे वाईट गोष्टींचा त्याग करणे आणि सत्याचा विजय करणे, चांगल्या गोष्टींचा विजय करणे हे या होळीचं प्रतीक आहे बघा. म्हणजे यासाठीच आपण होळी हा सण साजरा करत असतो. तर होळी या सणाच्या आधी बघा काही अशा महत्त्वपूर्ण वस्तू जर तुम्ही तुमच्या घरी आणल्या ना तर त्याचं तुम्हाला विशेष फळ मिळेल. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होईल. आपल्या घरामध्ये धनसंपत्ती, आपल्या घरामध्ये एक भरभराट येईल. आपल्या घरातील नकारात्मकता सुद्धा दूर होते. आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता निर्माण होते. यासाठी आपल्या घरामध्ये होळीच्या आधी ह्या वस्तू आणायच्या आहेत आणि त्याची पूजा होळी दिवशी करायची आहे बघा. तर काही विशेष वस्तू आहेत, तर त्या वस्तू कोणत्या आहेत ह्याविषयी तुम्हाला मी प्रथम सांगते. तर होळी सोमवारी आहे बघा. होळी सोमवारी आहे आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी धुलीवंदन हा सण आहे. तर आपल्याला ना होळी सोमवारी आहे म्हटल्यानंतर होळीच्या आधी एक 2-3 दिवस आधी तुम्ही जर बाहेर वगैरे गेला तर तुम्हाला ह्या जिथं वस्तू दिसतील म्हणजे दिसून येतील तिथून तुम्ही त्या वस्तू घरी आणून ठेवू शकता. तर त्यातली पहिली वस्तू तुम्हाला सांगते, पण त्या वस्तू आपल्याला होळी यायच्या आधीच आणायच्या आहेत आणि होळी दिवशी आपल्याला ह्या वस्तूंची पूजा घरामध्ये. होळी येण्याआधी आपल्याला पहिली वस्तू जी आणायची आहे ती श्रीयंत्र आणायचं आहे. श्रीयंत्र हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीचं प्रतीक असतं आणि माता लक्ष्मीची सेवा आपल्या घरामध्ये होणं खूप महत्त्वाचं असतं. श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरी घेऊन आल्यानंतर बघा होळी दिवशी त्या यंत्राची तुम्ही देवघरामध्ये पूजा करू शकता आणि त्या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की पौर्णिमा ही किती महत्त्वाची आहे की ह्या दिवशी आपण माता लक्ष्मीची म्हणजेच आपल्या देवी माची पूजा आराधना करत असतो. घरामध्ये सत्यनारायण करत असतो आणि हुताशनी पौर्णिमा म्हणजे होळी दिवशी सुद्धा आपल्याला संध्याकाळी घरामध्ये सत्यनारायण नक्कीच करायचं आहे. तर ह्यासाठी आपल्याला बघा श्रीयंत्र सुद्धा आपल्या घरी घेऊन यायचं आहे. श्रीयंत्र तुम्ही तुमच्या घरी घेऊन आल्यानंतर देवघरामध्ये पूजन केल्यानंतर तुमच्या घरामध्ये सुद्धा धनसंपत्तीचं आगमन होईल. तुम्ही जे काम करत आहात, हाती घेतलेलं काम करत आहात, त्या कामामध्ये तुम्हाला यश येईल. तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता अखंड निरंतर वास करेल आणि दर पौर्णिमेला किंवा आपले जे महत्त्वाचे दिवस असतात बघा त्या दिवशी आपल्याला श्रीयंत्रावर कुंकुमार्चनाची सुद्धा सेवा करता येते. यासाठी होळी येण्याआधी आपल्या घरामध्ये नक्कीच तुम्ही श्रीयंत्र घेऊन या. पण हे श्रीयंत्र तुम्ही पंचधातूचं तुम्हाला आणायचं आहे. तुम्ही एखाद्या सोनाराच्या दुकानात जरी गेला तरी तुम्हाला तिथे सुद्धा सहज हे श्रीयंत्र मिळून जाईल. तर ही पहिली वस्तू तुम्हाला मी सांगितली. तर तुम्हाला दुसरी वस्तू सांगते बघा. आपलं प्रवेशद्वार, तर आपल्या जे घराचं प्रवेशद्वार असतं बघा म्हणजे जे दार असतं त्या दारावरती आपल्याला ना एक स्वस्तिक चिन्ह म्हणजे पंचधातूचं जे स्वस्तिक असतं बघा ते आपल्याला नक्कीच आणून ठेवायचं आहे आणि होळी दिवशी आपल्या दारावरती ते चिटकून द्यायचं आहे बघा. स्वस्तिक हे खूप महत्त्वाचं शुभचिन्ह आहे. स्वस्तिकामुळे आपल्या घरामध्ये शुभ कामं घडत जातात. आपल्या घरातील नकारात्मकता बाहेर जाते. आपल्या घरामध्ये सकारात्मकता निर्माण होते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होते. यासाठी आपल्या देवघरामध्ये तरी स्वस्तिक असावं किंवा आपल्या दारावरती सुद्धा पंचधातूचं स्वस्तिकाचं एक चिन्ह तरी नक्कीच असावं. तर तुम्ही होळी येण्याआधी नक्कीच पंचधातूचं एक स्वस्तिक घरी घेऊन या आणि होळी दिवशी ह्याची पूजा आपल्या घरामध्ये नक्कीच करा. तर आता हे दुसरं तुम्हाला मी सांगितलं. तर आता तिसरी वस्तू अशी आहे बघा की आपल्या घराचा जो हुंबरटा असतो बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की हुंबरटा हा खूप महत्त्वाचा असतो
आणि उंबरठ्याची आपण पूजा अगदी मनापासून श्रद्धेनं करत असतो. उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन करत असतो. शिवाय उंबरठ्याला आपण हळदी कुंकू वाहतो. उंबरठ्याची म्हणजे व्यवस्थित पूजा सकाळी करत असतो. उंबरठ्यामधून आपल्या घरामध्ये सकारात्मकता प्रवेश करते. वाईट शक्ती, नकारात्मकता सर्व बाहेरच थांबून राहते. यासाठी उंबरठ्याची सुद्धा आपण पूजा करतो. तर त्या उंबरठ्यावर आपल्याला लक्ष्मीची पावलं म्हणजे लक्ष्मीची जी पावलं मिळतात बघा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की प्लॅस्टिकमध्ये सुद्धा मिळतात, पण प्लॅस्टिकमध्ये जी लक्ष्मीची पावलं असतात ती घ्यायची नाहीत. तुम्ही त्यापेक्षा ना पंचधातूची किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही चांदीची सुद्धा लक्ष्मीची पावलं तुमच्या उंबरठ्यावरती आणून लावू शकता. जर तुम्हाला चांदीची आणणं शक्य असेल तर चांदीची आणा, नसेल तर तुम्ही पंचधातूची जरी लक्ष्मीची पावलं घरी आणलीत आणि होळी म्हणजे होळी सणा दिवशी हुताश आणि पौर्णिमे दिवशी आपल्या उंबरठ्यावर तिचं पूजन जरी केलं ना त्या पावलांचं तरी सुद्धा चालेल. लक्ष्मीची पावलं ही खूप महत्त्वाची आहेत बघा. लक्ष्मी माता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते, आपल्या घरामध्ये भरभराटी येते ह्यामुळे आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक निर्माण होते. यासाठी महत्त्वाच्या वस्तू या नक्की घरी आणा. 3 वस्तू सांगितल्या, तर चौथी वस्तू सांगते की कवड्याचं तोरण. कवड्या ह्या समुद्र मंथनातून उत्पन्न झालेल्या आहेत बघा आणि कवड्या ह्या माता लक्ष्मीला विशेष प्रिय आहेत. तर कवड्याचं तोरण तुम्ही तुमच्या घरी आणून ठेवू शकता आणि हुताश आणि पौर्णिमे दिवशी आपल्या दाराला प्रवेशद्वाराला लावू शकता. कवड्याचं तोरण ना हे खूप महत्त्वाचं आहे बघा. कवड्या आपल्या घरात असणं खूप महत्त्वाचं आहे. कवड्या घरात आपल्या जर असल्या तर आपल्या घरामध्ये वाईट शक्ती, वाईट बाधा प्रवेश करत नाही. आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत नाही. आपल्या घरातील सर्व नकारात्मकता बाहेर निघून जाते आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण होते. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास निर्माण होतो. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड निवास करते. आपल्या घरामध्ये जे आपण कमावून आणलेला जो पैसा असतो तो पुरवठ येतो. ह्यासाठी आपल्या घरामध्ये घराच्या दाराला कवड्याचं तोरण हे नक्कीच असावं आणि कवड्याचं तोरण जेवढं आपल्या घरामध्ये असतं बघा तेवढं आपल्या घरामध्ये आपल्याला सुद्धा एक शांतता वाटत असते, आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटत असते. यासाठी आपल्या प्रवेशद्वाराला कवड्याचं तोरण नक्कीच लावा. आता मी तुम्हाला 4 वस्तू सांगितल्या. आता तुम्हाला एक शेवट तर आपल्याला कासव सुद्धा घरी आणायचं आहे आणि कासवाची सुद्धा पूजन आपल्याला होळी दिवशी घरामध्ये करायचं आहे. तर तुम्ही एखादी छोटीशी प्लेट असते बघा आणि त्याच्यामध्ये तुम्ही हा पंचधातूचा कासव सुद्धा ठेवू शकता. थोडंसं हळदी कुंकू वगैरे व्हायचं आणि आपल्या घरामध्ये पूजा वगैरे करून घ्यायची. तर अशा ज्या वस्तू मी तुम्हाला होळी येण्याआधी घरामध्ये आणायच्या सांगितलेल्या आहेत, त्यातल्या तुम्हाला सर्व वस्तू जरी शक्य असेल तर त्या सर्व वस्तू घरी घेऊन या. नसेल तर तुम्ही त्यातले एक जरी वस्तू घरी घेऊन आला आणि होळी दिवशी त्या वस्तूची घरामध्ये पूजा केली ना तरीसुद्धा चालेल. खूप आणि खूप प्रभावी वस्तू आहेत ह्या आणि आपल्या घरामध्ये एक ऊर्जा निर्माण होते ह्या वस्तूंपासून. आपल्या घरामध्ये एक सकारात्मक निर्माण होते. आपल्या घरामध्ये एक सुखशांती निर्माण होते. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक कामामध्ये यश येते आणि आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात बघा सकारात्मकता निर्माण होते ह्या वस्तूपासून. यासाठी आपल्या घरामध्ये ह्या वस्तू आणणं खूप गरजेचं आहे बघा. आपण आपल्या घरामध्ये सेवा, पूजा सर्व घरामध्ये करत असतो, पण तितकंच महत्त्वाचं असतं की आपल्या घरामध्ये ह्या प्रभावी वस्तू असणं किंवा ह्या ज्या माता लक्ष्मीला विशेष अशा प्रिय आहेत या सर्व वस्तू असणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि होळी हा सण खूप महत्त्वाचा दिवस असतो. ह्या दिवशी आपण जेवढे चांगले काम करत असतो, जेवढे चांगले उपाय करत असतो तेवढ्या आपल्या घरातली नकारात्मकता दूर होत असते, तेवढ्या आपल्या घरामध्ये एक सकारात्मक निर्माण होते. ह्यासाठी आपल्या घरामध्ये होळी येण्याआधी ह्या वस्तू नक्कीच घेऊन या आणि तिचं पूजन करा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.